नमस्ते आणि गुड मॉर्निंग माझ्या प्रिय विद्यार्थिनी मैत्रिणींनो. पाठीमागच्या तासाला आपण परिसर भाग 2 प्रकरण 5व्याच्या संदर्भामध्ये आपण माहिती पाहिली, माहिती घेतली, जाणून घेतलं आणि त्या प्रकरणामधून ती मानवाची वाटचाल कशा प्रकारे झाली, त्याच्यामध्ये हळूहळू शारीरिक अंतर्गत बदल कशा प्रकारे होत गेले, मानवामध्ये शारीरिक बदल कशा प्रकारे झाले आणि याच्यासाठी खूप कालावधी झाला, खूप कालावधी गेला आणि कालावधी गेल्यानंतर आजचा हा स्वयंपूर्ण मानव कशा प्रकारे तयार झाला याच्या संदर्भात आपण पाठीमागच्या तासाला काय केली माहिती पाहिली. तर पाठीमागच्या तासाला आपण माहिती पाहिल्यानंतर स्वाध्यायामध्ये काही प्रश्न विचारायचे राहून गेलेले होते. त्या स्वाध्यायाच्या संदर्भामध्ये आपण आजच्या या तासाला माहिती पाहणार आहोत. स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपण काय करणार आहोत, आजच्या तासाला आपण पाहणार आहोत. या स्वाध्यायामध्ये जवळजवळ 1, 2 आणि 3 आणि 4 प्रश्न विचारलेले आहेत. एकूण 4 प्रश्न विचारलेले आहेत आणि चारही प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये घरी लिहायची आहेत. घरी अभ्यास अगदी काळजीपूर्वक पूर्ण करायचा आहे आणि आपल्या पालकांना दाखवायचा आहे. तर या ठिकाणी पहिला प्रश्न जो येतोय तो पहिला प्रश्न आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. रिकाम्या जागा दिलेल्या आहेत आणि त्या ठिकाणी योग्य जो शब्द आहे त्या शब्दाचा वापर आपण काय करायचा आहे. आता प्रश्न पहिल्यातला पहा, अ आकडा काय आहे पहा. अ आकडा काय प्रश्न, लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव. लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे मानव. अर्थ आहे मानव. पहिला प्रश्न पहा, लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ आहे काय, मानव. उत्तर लिहायचंय, पुस्तक वाचायचं आहे, शब्द शोधून काढायचा आहे आणि शोधून काढून तुम्ही काय करायचं आहे, लिहायचं आहे. दुसरा आ आकडा पहा काय आहे, शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंब मध्ये वस्ती करत होता. शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंब मध्ये वस्ती करत होता. सोपे आहेत प्रश्नांची उत्तरं लिहायला, काहीही अवघड नाही. फक्त व्यवस्थित वाचन करायचंय. त्या प्रकरणाचं 5वं प्रकरण आहे, या 5व्या प्रकरणाचं व्यवस्थित वाचन करायचंय आणि व्यवस्थित उत्तर लिहायचे. उत्तर सापडतंय, शोधा म्हणजे सापडेल. त्यानंतरचा दुसरा प्रश्न आहे पहा, प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न दुसरा काय पहा, दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा. एका वाक्यात उत्तरे लिहा.
एका वाक्यात उत्तरे लिहा हा प्रश्न आहे. आकडा त्यातला पहा. काय प्रश्न आहे पहा. हात कुऱ्हाड कोणी बनवली? हात कुऱ्हाड कोणी बनवली? कोणी बनवली? हात कुऱ्हाड कोणी बनविली किंवा बनवली? बनवली किंवा बनविली दोन्ही एकच. उत्तर लिहायचंय व्यवस्थित, प्रकरणाचं वाचन करायचंय आणि वाचन केल्यानंतर आपल्याला उत्तर सापडेल आणि ते उत्तर तुम्ही काय करायचंय आपल्या वहीत व्यवस्थित लिहायचं आहे. अनुवांशिकता म्हणजे काय? अनुवांशिकता म्हणजे काय? अनुवांशिकता म्हणजे काय? अनुवांशिकता म्हणजे काय? याही प्रश्नाचं सविस्तर उत्तर लिहायचं आहे. कशाला अनुवांशिकता म्हणतात? आपण पाहिलेलं आहे प्रकरणामध्ये, पाठीमागच्या तासांना आपण समजून घेतलेलं आहे की अनुवांशिकता म्हणजे काय. हात कुऱ्हाड कोणी बनवली? लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ काय? शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंब मध्ये वस्ती करत होता आणि त्या ठिकाणी काय करत होता? राहत होता. वस्ती करत होता, राहत होता. तर हे जे प्रश्न आहेत, प्रश्न पहिला या ठिकाणचा प्रश्न पहिला, रिकाम्या जागा. सविस्तर लिहायचंय उत्तर. प्रश्न पहिला लिहायचाय, प्रश्न दुसरा लिहायचाय आणि त्यानंतरचा आपण प्रश्न तिसऱ्याकडे वळूया. आता आपण प्रश्न तिसरा. सरावासाठी हे प्रश्न आहेत. आपण ज्यादा सराव करायचा आहे, ज्यादा लिहायचं आहे, वाचन करायचं आहे. म्हणजे एकदा व्यवस्थित वाचल्यानंतर पुन्हा वाचायची काही गरज नाही. डायरेक्ट आपण परीक्षेचे पेपर सुद्धा व्यवस्थितरित्या देऊ शकतो. जर व्यवस्थितरित्या तुम्ही अभ्यास केला किंवा हे जे लिखाण काम जर व्यवस्थित लिहून घेतलं तर अक्षरशः व्यवस्थितरित्या तुम्हाला मार्क पडायला काहीच अडचण जाणार नाही किंवा हरकत पडणार नाही. प्रश्न तिसरा पहा. पुढील विधानांची कारणे लिहा. हा एक प्रश्न असतो पहा. प्रश्न तिसरा. पुढील विधानांची कारणे लिहा. पुढील विधानांची कारणे लिहा. पुढील विधानांची कारणे लिहा. अशा प्रकारचा एक प्रश्न येत असतो. प्रश्नपत्रिकेमध्ये सुद्धा हा प्रश्न येत असतो. कारण लिहायचं आहे. आता अ मध्ये काय प्रश्न विचारलेला आहे पहा. या ठिकाणी शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले. का संपुष्टात आले हे आपण उत्तर शोधायचं आहे आणि शोधून काय करायचं आहे, लिहायचं आहे. दुसरा आकडा पहा. त्यानंतरचा आ. बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता. बुद्धिमान मानव आवाजाला
हवे तसे वळण, हवे तसे वळण देऊ शकत होता, देऊ शकत होता. कसं काय देऊ शकत होता? प्रश्नाचं उत्तर पाठामध्ये आहे, या प्रकरणामध्ये आहे, आणि ते व्यवस्थितरित्या आपण जर शोधून काढलं तर ते उत्तर आपल्याला व्यवस्थितरित्या काय करू शकतं, मिळू शकतं. म्हणून हा जो दुसरा प्रश्न आहे, बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता, कारणे लिहामध्ये हा प्रश्न येतो. आणि या प्रश्नांची उत्तर आपण सविस्तर लिहायला काहीही हरकत नाही. आणि शेवटचा जो प्रश्न आहे, तुमचा आवडीचा प्रश्न आहे, पुढील शब्द कोडे सोडवा. या ठिकाणी शब्द कोड दिलेले आहेत, आकडे दिलेले आहेत, एकूण 10 आकडे दिलेले आहेत. पहा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या शब्दामध्ये आडवे शब्द, उभे शब्द या सर्वांचा व्यवस्थितरित्या मेळ घालून हे कोड आपण काय करायचंय, सोडवायचं आहे. ते कोड तुम्ही घरी सोडवायचा काय करायचं आहे, प्रयत्न करायचे आहेत. आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपल्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहायची आहेत. याबरोबरच आजचा तास या ठिकाणी आपण थांबवतोय. धन्यवाद.